स्वैर संचारी मनाला ईश्वरी प्रेमाखेरीज कशानंही वेसण घालता येत नाही. मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविध भाव म्हणतात. अखंड नामोच्चारानं हा एकविध भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येते. हे जयेश, व्हॉट्सअप गाईज, हाय. काय रे, आजकाल आपण काय रील्स नाही टाकत आहे, पोस्ट नाही टाकत आहे, काय चाललंय काय आपलं? अरे काय सांगू तुला, माझी तर आई वारीत गेली आहे. मग मला पण चल म्हणत होती. माझं मला माहिती, मी कसं कटवले माझ्या मम्मीला. अरे आपण पण जाऊन बघूयात का वारीत काय असतं ते. चला जाऊ ना. हो यार, जाऊयात. काहीतरी नवीन कंटेंट पण होईल, पोस्ट पण मिळतील टाकायला. अरे हो, रील सुद्धा बनवू एखाद्या वारकऱ्याला पकडून आणि आपल्याला लाईक सुद्धा भेटतील. हे लेट्स गो. काय कपाळाला वगैरे लावले, चांगलं दिसत नाही. अरे मला पण लावत होता तो. छी, कसं दिसतं ते. अरे नाही रे जयेश, ती फक्त श्रद्धा नसून विश्वास सुद्धा आहे. आणि हा बुका कपाळाला लावल्यानंतर डोकं शांत होतं आणि मन प्रसन्न राहतं. की सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मे ठेवावे. अखंड नाम हा परब्रह्म गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एकच अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावरील श्रद्धा अचल होते, चित्त शुद्ध होते. पैलाले हरी शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी. करुण येतो फडकारे, नाभी नाभी म्हणे त्वरे, नाभी म्हणे त्वरे, नाभी नाभी म्हणे त्वरे. मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपला गबसती, लोपला गबसती, तेजे लोपला गबसती. मेघश्याम. अरे ती बघ ना, आपल्याच वयाची असून नऊवारी घालून कोणतरी झाड घेऊन जाताना दिसते. अगं ते कुठलं झाड नसून ते पवित्र तुळस आहे. तुझ्या मेडिकललाही लाजवेल अशी त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत. आणि तुळशी, नऊवारी आणि ही सगळी वारी ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे आणि आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे. काय पाणी पित होतं, काय एवढं घाण पाणी पितात काय? हो ना रे, छी छी बाबा. ना प्यार, काय चाललंय तुमचं? अरे काय असं का बसलंय तू राव, नाराज झालं काय? काय मगासपासून बघतोय यार, काय विचित्र बडबडताय तुम्ही. काय माहिती आहे तुम्हाला या वारीबद्दल? ज्ञानोबारायांच्या समाधीने पवित्र झालेली ही आळंदी आणि त्यातील ही इंद्रायणी नदी, जिच्या काठावरती आपण आता बसलोय. ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी मानवाला मानव बनवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपण एवढे मोठे झालोय. आपण काय करतोय? रील्स काढतोय, फोटो काढतोय, सोशल मीडियावरती नाही ते पोस्ट करतोय. जरासं टेन्शन आलं की आत्महत्या करायची. आणि या आपल्या आजच्या जनरेशनला फक्त बाहेर काढू शकते ती म्हणजे वारी आणि ज्ञानेश्वरी. पांडुरंगा, खरंच चुकलं माझं, सॉरी. खरं यार, आपण इथं फक्त ट्रिपवर आलेलो, आता कळलं आपल्याला वारीचं. हो चला आता त्यांना शोधूया. पांडुरंग पांडुरंग
क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग तोची पांडुरंग